आईविषयी बोलायचं ना तर मला बाष्प गदगदित व्हायला होतं, भरून व्हायला होतं. पडद्यावरची आई म्हणजे खोटी आई, पडद्यावरची मानलेली आई म्हणजे डबल खोटी आई. ही डबल खोटी आई आपल्या सिंगल खऱ्या आईपेक्षा डबल प्रेमळ असते. मुलगा गाऊन डारून उकिरडे फुंकून घरी परत आला की ही आई साहेबाला पाहून चपराशनी उठावं अशी चपापून लगबगीने उठते आणि म्हणते, बेटा जल्दी से हाथ मुंह धो लो, मैंने तुम्हारे लिए गाजर का हलवा बनाया है. हा, या देशात दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं एवढं प्रोडक्शन होत नाही. मीच गेली 30-35 वर्ष बघतोय, घरटी घमेलीच्या घमेली नुसता गाजर का हलवा तयार होतोय. पर्याय नाही हा गाजर का हलव्याला, दुधी हलवा देखील चालत नाही. आयुर्विमा, सुनील गावस्कर, लता मंगेशकर आणि गाजर का हलवा यांना पर्याय नाही. वास्तविक आणखी 3 पदार्थ आहेत की जे हिरोच्या नारड्यात अडकत नाही. आलू के पराठे, नीम का अचार आणि बैंगन का भरता. तोंडाला पाणी सुटतं ना. पण एक वेळ हे पदार्थ नसतील जेवणात तर चालेल, एक वेळ. पण तो जेवायला बसला आणि ताटामध्ये एक बचकाभर गाजर का हलवा जर त्याला दिसला नाही, आईचा मर्डर होईल. आजतागायत मी कधी आईला असं म्हणताना पाहिलेलं नाही हा की बेटा जल्दी से हाथ मुंह धो लो, मैंने तुम्हारे लिए दडपे पोहे किए हैं, आज का दिवस तुम वच दडपो. किंवा घाई क्या है, छोटी गटर फूकने को जाने का है ना, थोड़ा थांबो, मैं गरम गरम थालीपीठ लाव के देती हूं, गाजर का हलवा. आणि तो मुलगा लाडात येऊन कधी कधी आईला म्हणतो बघा की माँ तुम्हें कैसे मालूम कि मुझे गाजर का हलवा इतना पसंद है. जस्ट इमॅजिन, सख्खा मुलगा सख्या आईला म्हणतो की आई गे तुला कसं माहिती की मला गाजराचा हलवा इतका आवडतो. नाही, मला देखील सुरुवातीला खटकलं होतं, हसू आलं होतं. पण थोडा विचार केल्यानंतर मला पटलं की वाटतं तेवढं हास्यास्पद त्यात काही नाहीये. कारण गेल्या सिनेमात त्याची आई वेगळी होती. त्यामुळे त्याला प्रश्न पडला ना की आपल्या आजी माझी आयांना आपली आवड कशी कळली. त्या काही कोपऱ्यावर जमून आपल्यावर काही पॅनल डिस्कशन वगैरे करतात की काय. एक गोष्ट मात्र मला कळू शकले नाही हिंदी सिनेमात, कायम 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 हिरोला आई आणि हिरविणीला बाप. मला सांगा ही विषम विभागणी कशासाठी. अरे लाखो रुपये खर्चून तुम्ही सिनेमे काढता, तुम्हाला दोघांना प्रत्येकी एक एक आईबाप देणं परवडत नाही. ही काय काटकसर करायची जागा आहे का. माझ्या या प्रेस कॉन्फरन्स मध्ये 81 सालात दिल्ली शहरात गुलाम बाळगणारा माणूस मी सादर करणार, जयसिंग जाधव. मी सांगणार हा माणूस स्वातंत्र्याचा मोठा कैवारी आहे, पण हा गुलाम आणून वापरतो. गुलाम देखील माणूस असतो हे त्याला मान्य नाही. हा त्याला उपयोगाची वस्तू मानतो आणि उपयोग झाला की खुशाल फेकून देतो. हा स्वतःला जुलमाचा कट्टर विरोधक म्हणतो आणि पदरच्या गुलामावर वाटेल तसा जुलूम करतो आणि त्याचं त्याला काही सुद्धा वाटत नाही, काही साधत नाही. कमला नावाच्या गुलामाला विकत आणून कसं वापरल्याची कहाणी ऐका. दुसरा गुलाम तर बोलून चालून फुकटच मिळालेला. गुलामाच्या बापानंच त्याची किंमत मोजली. त्या गुलामाचे यानं काय केलं ते ऐका. मी झोपलेली होते, जागी असून गुंगीत होते. कमलानं मला जाग केलं, खडबडून जाग केलं. तिनं मला सगळं दाखवून दिलं. तिच्यामुळे मला कळलं की ज्याला मी जोडीदार बांधला तो गुलामांचा मालक आहे. मी त्याची बायको नाही, त्याचा गुलाम आहे. या घरात मला कसली सत्ता नाही, कारण मी गुलाम आहे. गुलामाला कसली सत्ता नसते, होय ना काकासाहेब. त्यानं फक्त राबायचं, धनाच्या इच्छेप्रमाणे नाचायचं. तो हस म्हणाला की हसायचं, तो रड म्हणाला की रडायचं. त्यानं फोन घे म्हटला की फोन घ्यायचा. तो म्हणाला पार्टीला चल की चलायचं. त्यानं सांगितलं बिचानं. खरं म्हणजे तुम्ही थोडेसे चक्रावून गेला असाल, कारण सिनेमा आणि नाटक ही दोन तशी जवळची क्षेत्र असली तरी खरं म्हणजे एकमेकांपासून भिन्नच आहेत. तर या दोन भिन्न क्षेत्रांशी संबंधित असे दोन कार्यक्रम आपल्याला एका पाठोपाठ एक असे का दाखवले, असा प्रश्न तुमच्या मनात येणं अत्यंत साहजिक आहे.
परंतु तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की आता तुम्ही जे कार्यक्रम पाहिलेत ते खरं म्हणजे एकपात्री कार्यक्रम ह्या सदरात मोडत नाहीत. याला इंग्रजीमध्ये स्टँड अप टॉक शो असं म्हणतात. आणि या दोन्ही कार्यक्रमांमधलं एक साम्य म्हणजे हे दोन कलावंत जे तुम्ही पाहिले ते दोन्ही कलावंत आपापल्या व्यवसायामध्ये अत्यंत नावलौकिक मिळवलेले असे आहेत आणि त्या दोघांनीही आपापल्या व्यवसायाचा उपयोग या अशा प्रकारच्या स्टँड अप टॉक शो या कार्यक्रमासाठी करून घेतला. म्हणजे उदाहरणार्थ शिरीष कणेकर तुम्हाला माहितीच आहेत की एक अनुभवी पत्रकार, स्वतःच्या शैलीमुळे प्रसिद्ध असलेले, त्यांनी आपल्या पत्रकारितेचा उपयोग आपल्या स्टँड अप टॉक शो या कार्यक्रमासाठी केला. आणि दुसऱ्या होत्या अर्थातच लालन सारंग, ज्या मराठी रंगभूमीवरील एक गुणी आणि अनुभवी अभिनेत्री म्हणून तुम्ही त्यांना ओळखता. त्यांनी आपल्या नाट्याभिनय या व्यवसायाचा उपयोग आपल्या स्टँड अप टॉक शो या कार्यक्रमासाठी केला. त्यांना त्यांच्या कार्यक्रमांविषयी बोलण्याच्या आधी किंवा विचारण्याच्या आधी मला सुरुवात कणेकरांना एक प्रश्न विचारून करावा असा वाटतो की स्टँड अप टॉक शो म्हणजे नक्की काय? कथाकथन किंवा एकपात्री प्रयोग हे जे प्रचलित प्रकार आहेत त्यापेक्षा हा वेगळा असावा अशी माझी समजूत आहे. की एक माणूस उभा राहतो आणि हातात माईक घेऊन प्रेक्षकांशी बोलत सुटतो. मला माहित नव्हतं मी हा करायला लागलो तेव्हा, कारण मी सुरुवातीला बसून करायचो. मला काही लोकांनी सांगितलं की एका माणसाकडे सतत बघणं अवघड आहे, तुझ्याकडे बघणं तर फारच अवघड आहे. तर 2-2.5 तास तुझ्याकडे जर लोकांनी बघायचं असेल म्हणजे त्यांचा इलाज नसेल तर निदान तू उभा राहून कर, फिर इकडे तिकडं. नंतर मला काही जाणकार लोकांनी सांगितलं की अमेरिकेत असे शो फार प्रसिद्ध आहेत, एडी मर्फीचे शो फार गाजत आहेत, तर याला वन मॅन स्टँड अप टॉक शो असं म्हणतात. म्हणजे मुळात मला माहित नव्हतं की असं काही प्रकार आहे. तर त्या बिरुदाखाली मी आता येतो असं मला नंतर कळलं. आता उभं राहून कार्यक्रम तुम्ही करता तेव्हा 2-2.5 तास तुम्हाला लोक बघतात? हो बाबा, मला महाराष्ट्रीयन लोकांच्या सहनशक्तीविषयी कधीच शंका नव्हती. ते बघतात, बघवतो त्यांना आणि त्यांना तो आवडतो. हा, आता ह्याच्यावर मी बोलणं विनय म्हणून काही गोष्ट आपल्याकडे असतेच ना, मी बोलणं योग्य नाहीये. आवडत असावा अशी शंका घ्यायला वाव आहे. बरं लालनताई, तुम्ही हा जो कार्यक्रम करता त्याला आपण आता वन मॅन स्टँड अप टॉक शो म्हणायचं का वन वुमन स्टँड अप टॉक शो म्हणायचं? तर ह्या कार्यक्रमाची कल्पना कशी अस्तित्वात आली आणि तुम्ही हा कार्यक्रम का करता? कल्पना म्हणजे अशी असं मला वाटलं की गेली जवळजवळ 23-24 वर्ष व्यावसायिक रंगमंचावर आहे. त्यावेळेला मी फक्त भूमिका करते प्रेक्षकांच्या समोर. त्या पलीकडे माझ्याबद्दल त्यांना काही माहित नसतं. तर मला त्यांना खूपसं काहीतरी त्याच्या पलीकडचं सांगायचंय असं सारखं माझ्या डोक्यात हा विचार होता की त्यांना मला सांगायचंय मी भूमिका करते म्हणजे काय, ही भूमिका अशी होते म्हणजे काय, भूमिकेचा यांत्रिकपणा म्हणतात तो काय असतो, भूमिकेचा एकसुरीपणा म्हणतात तो काय असतो, हे जे बाकीची अंग आहेत आणि मी पर्सनली लालन सारंग काय आहे हे सगळं मला सांगायचं. तर त्यासाठी मला एक माध्यम शोधलं पाहिजे. दुसरं एक असा विचार आला की मला नेहमी अशी थोडीशी खंत वाटते की इतर कलावंत म्हणजे नृत्य करणारा एकटाच आपली नृत्य शैली दाखवू शकतो, गाणारा आपली गाणं म्हणून दाखवू शकतो. रंगमंचावरचा कलावंत हा इतर साहित्य नसेल, इतर कलावंत बरोबर नसतील, सहकलावंत किंवा स्टेज नसेल किंवा प्रॉपर्टी नसेल तर तो काहीच करू शकत नाही. मग आम्ही कुठे जातो ते आम्हाला विचारतात, लहान ते एवढा पीस करा ना, तो आठवण असतो नसतो संवाद. आम्ही नाही बाबा आता आठवण नाही म्हणतो, सोडून येतो. तर मला एकटीला कुठेही गेल्यानंतर एक कार्यक्रम करता आला पाहिजे जिथे मला माईक नको, जिथे मला प्रॉपर्टी नको, फक्त मी आहे आणि मी प्रेक्षकांशी बोलते, तो आनंद घ्यावा. हा आनंद मला थोडासा मुलाखतीतून किंवा प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमातून मिळत होता. पण बेसिकली असं होतं की प्रश्न म्हणजे उत्तर देणाऱ्यापेक्षा मुलाखत ज्याची आहे त्याच्यापेक्षा मुलाखत घेणारा हा जास्त इंटेलिजंट असावा अशी माझी एक समजूत आहे. म्हणजे असायलाच पाहिजे, म्हणजे तुला नाही रे म्हणत मी अजित, पण असं असावं लागतं. म्हणजे काय होतं की जर मी एखादा प्रश्न मला जे सांगायचे ते विसरले किंवा मी सांगू शकले नाही, ते राहून गेलं, तर ते काढून घेणं आणि त्याला वेळेवर आवर्त घेणं हे सगळं त्याला करता आलं पाहिजे ना. त्यामुळे राहायचं काय, मुलाखतीला गेलो, प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाला गेलो तर मला सांगायचं प्रेक्षकांना ते राहायचं बाजूला, तोच बरंचसं बोलत राहतो आणि मी फक्त हो किंवा नाही म्हणते आणि ते संपून जाते मुलाखत. पण आता मी खबरदारी घेणार, आज मी जास्त बोलणारच नाही. त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या माझ्या डोक्यात ज्या आयडियाज होत्या आणि माझ्या डोक्यात ते बरेच वर्ष चाललं होतं
त्याच्यातून ही कल्पना आली बरोबर. आणि मग ती मूर्त स्वरूपात आली आणि त्याचे इतके प्रयोग किंवा शो होत गेले. सर, तुम्ही म्हणता पुरुष करतो तो पुरुषार्थ, मग त्यानं लोकांची भांडी घासली तरी तो पुरुषार्थ. हे सगळं बदललं पाहिजे काकासाहेब. जो पुरुषार्थ करतो तो पुरुष, मग त्याचं लिंग कोणतं का असे ना, आणि जे पुरुषार्थ करत नाही तर बाया, मग त्यातल्या कोणी दाढी मिशा वाढवलेल्या असतील. देशाचा पंतप्रधान होणं हा पुरुषार्थ नव्हे, आणि या पंतप्रधानाच्या पुरुषार्थामुळे नाकी नव्हे येऊन त्याच्या पाया लोळण घेणं हा बायलेपणा नाही तर काय आहे? कणेकर, तुम्ही पत्रकारिता या तुमच्या व्यवसायातून रंगमंचाकडे कसे काय वळलात? काय की लिहिणाऱ्या माणसाला बोलता येतच असा एक अपसमज आहे. अपसमज आहे का? अपसमज आहे. त्यामुळे अनेक लोक भाषणाला वगैरे बोलवायचे, पण मला एक विलक्षण, लालनताईला सांगतो मुख्य म्हणजे, मला विलक्षण स्टेज फ्राईट होती. मी शाळेत कधी मॉनिटर होऊ शकलो नाही. अर्थात तेव्हा पहिला किंवा दुसरा आलेलाच फक्त मॉनिटर करायचे, त्यामुळे आपसूक तो प्रश्न निकालात निघायचा. पण मला अतिशय भीती वाटायची. त्यामुळे कोणी जर कार्यक्रम ठरवायला आलं तर आपण भीतो हे सांगायला देखील मी भ्यायचो. त्यामुळे काहीतरी कारण काढून मी टाळायचो. पण मग मी, माझे एक शिक्षक अनंत भावे यांच्या जोडीने कार्यक्रम सुरू केले. कार्यक्रम असे की ते प्रश्न विचारायचे, मी उत्तर द्यायचो अशा स्वरूपाचे. ते माझा इंटरव्ह्यू घ्यायचे. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की एका प्रश्नाला उत्तर म्हणून मी 15, 20, 25 मिनिटं देखील बोलू शकतो. पण मला सुरुवातीलाच जर असं सांगितलं की जा आणि 25 मिनिटं बोल, नाही, असं बागबुक व्हायचं नाही. तर हळूहळू भीड चेपली. आणि पत्रकारितेचा उपयोग म्हणाल तर मी जी पत्रकारिता केली तिचा याचा काही संबंध नाही. म्हणजे ती पोटासाठी केली. मी फक्त इंग्रजी जर्नलिझम केला आणि रिपोर्टिंग केलं, जनरल रिपोर्टिंग केलं. हे तरुण सायकल स्वार ठार वगैरे या पद्धतीचं रिपोर्टिंग केलं. ही माझी संपूर्णपणे हॉबी आहे. क्रिकेट आणि हिंदी सिनेमावर लिहिणं ही संपूर्णपणे हॉबी आहे. आणि माणूस नोकरी ही पोटासाठी करतो, हॉबी मनापासून करतो. त्यामुळे माझं याच्यात साहजिकच जास्त लक्ष होतं. त्याचा उपयोग झाला, लिखाणाचा उपयोग झाला. म्हणजे कार्यक्रम सुरू केल्यानंतर प्रेक्षकांना हा कोण इथपासून सुरुवात नाही करायला लागली. हा कसं करतो हा भाग वेगळा, ते पुन्हा सिद्ध करायचं आहेच. पण निदान उभं राहिल्यानंतर हा माणूस कोण असा नाही प्रश्न पडला. निदान तेवढी क्रेडिबिलिटी तोपर्यंत चांगली वाईट लिखाणातनं काहीतरी एस्टॅब्लिश झालेली होती. तो फायदा मला मिळाला पत्रकारितेचा. तुम्ही बघा, बागेमध्ये गाणं चालू असतं आणि पियानो वाजलेला ऐकू येतो. कोण वाजवतो? निदान असं दाखवा ना की बाबा हिरो आणि हिरोईन मोटरीमधनं बागेपर्यंत गेलेले आहेत, डिकीमधनं पियानो घेऊन गेलेले आहेत, आणि खाली उतरताना हिरो ड्रायव्हरला इन्स्ट्रक्शन देतोय की जब तक हम पेड़ के पीछे भागता है तुम बजाओ. ताबडतोब कॅमेरा स्वित्झर्लंडला फिरतो, ताबडतोब. आणि बडी झालेली रोमा घोडीसारखी उधळलेली असते आणि गाणं सुरू. मैं बडी हुई, मैं खडी हुई, मैं तडी हुई रे पार ओ मेरे यार. लालनताई, तुम्ही रंगभूमीवरती अनेक भूमिका खरं म्हणजे केलेल्या आहेत, आणि ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही खरं म्हणजे काही निवडक भूमिकाच करत असाल. तर त्या निवडताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आले का? म्हणजे तुम्हाला वाटलं असेल खरं म्हणजे मी हा पण पीस करावा, दुसऱ्या एखाद्या नाटकाला पण पीस करावा, पण ते तुम्हाला जमलं नसेल कदाचित, कारण आटोपशिरे कार्यक्रम करण्यासाठी म्हणून. मग तेव्हा तुम्ही निवडीचे निकष कोणते लावलेत किंवा तेव्हा काय केलं तुम्ही? नाही, माझ्या सुदैवाने मला त्यातले जे माझे महत्वपूर्ण भूमिका होत्या त्या सगळ्या घेता आल्या. एखाद्या दुसरी सोडली तर त्यामुळे तसा काही प्रसंग मला आला नाही की अरे रे माझे हे प्रसंग ह्यातले काही हे संवाद माझे राहिलेत का, ही भूमिका मला करायची होती पण राहिली, असं राहिले नाही. कारण मी निकषच असा ठेवला की माझं हाही आत्मकथन नाट्य प्रवेशासकट असा कार्यक्रम असल्यामुळे मी आत्मकथनाशी जोड देणारेच भूमिका राहिल्या. आणि त्या भूमिका ह्या माझ्या नाहीतरी नाट्य जीवनातल्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. कारण त्यांनीच मला माझं जीवन बदललं किंवा माझी पर्सनॅलिटी, ज्याला व्यक्तिमत्व म्हणतात, ते व्यक्तिमत्व खुलवलं. अशाच त्या भूमिका आहेत आणि त्यांच्याबद्दलच मला सांगायचं होतं. आणि त्या माझ्या आत्मजीवनाशी निगडीत अशा होत्या. त्यामुळे मला तसा काही प्रश्न आला नाही की माझ्या या भूमिका राहिलेल्या आहेत आणि त्या मला सांगायच्या. तशा नुसत्याच करून दाखवायच्या म्हटलं तर मग इतकी नाटकं केलेली त्या सगळ्या, पण माझ्या सगळ्या जवळजवळ सगळ्याच 99% भूमिका त्याच्यात येतात. कणेकर, मगाशी तुम्ही म्हणालात की तुमच्या हॉबी आहेत या, म्हणून तुम्ही हा जास्त इंटरेस्टिंग करू शकता कार्यक्रम. नक्कीच, आणि हे बरोबर आहे. परंतु
खेळ आणि सिनेमा या दोन क्षेत्रांचं तुम्ही सांगड कशी काय घातली आहे आपल्या कार्यक्रमामध्ये सादर करताना? तुम्हाला त्याचा फायदा होतो का या दोन गोष्टींचा मिळून, या दोन इतर क्षेत्रांचा मिळून, का तुम्हाला कधी कधी तोटाही जाणवतो त्या गोष्टींचा? नाही, मला प्रश्न लक्षात नाही. नाही, आता सिनेमा आणि खेळ हे दोन वेगळेच प्रांत आहेत, बरोबर, परंतु ह्या दोन वेगवेगळ्या प्रांतांवरचे कार्यक्रम तुम्ही कसे काय कॉम्बिनेशन त्याचं कसं काय केलं? ही पहिली गोष्ट आता कॉम्बिनेशन करत नाही, सुरुवातीला करायचो. हा. मी आणि अनंत भावे जेव्हा सादर करायचो तेव्हा कॉम्बिनेशन करायचो. पण त्याचं एकच कारण की हे दोन विषय का, तर मला या दोन विषयातलं कळतं, असं इतर कोणी मानो न मानो मला मांडणं भाग आहे. त्यामुळे भावे सर मला त्या विषयावर प्रश्न विचारायचे. आणि काय करायचो, निम्मा निम्मा वेळ वाटून घ्यायचो. निम्मा वेळ क्रिकेट, निम्मा वेळ हिंदी सिनेमा. बरोबर. पण ते मुलाखतकार असल्यामुळे ते गाडीला वळण द्यायचे. एकटा जेव्हा मी कार्यक्रम सुरू केला तेव्हा मला हे कसं काय करावं जमेना, की मध्येच एक तासभरानंतर बरं आता क्रिकेट जाऊ दे, आपण हिंदी सिनेमावर सुरुवात करू, हे जमेना. शिवाय व्हायचं काय की 1.25 तासात धड या विषयाला न्याय नाही, धड या विषयाला न्याय नाही. तेव्हा मी दोन वेगवेगळे कार्यक्रम, की संपूर्ण एक क्रिकेटवर, संपूर्ण एक सिनेमावर, असे दोन स्वतंत्र कार्यक्रम केले. पण तुम्हाला आता ते दोन्ही तुमचे छंद आहे तुम्ही म्हणता, मग तुम्हाला कुठला कार्यक्रम करायला आवडतो? हे म्हणजे आता जसं आईला तुला कुठला मुलगा आवडतो आणि नेहमीच आई जो वीक मुलगा असतो त्याच्याकडे कल असतो, तसं मला क्रिकेटवरचा करायला आवडतो असं मी म्हणेन. फलंदाजाने चेंडू हवेत मारला, म्हणजे त्याने कुठेही मारू दे, तो हवेत गेला की टीव्हीचा कॅमेरा ढुंडो ढुंडो रे साजना करीत तो चेंडू शोधायला लागतो. कॅमेरा जेव्हा मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाभोवती रुंजी घालत असतो, पिंगा घालत असतो, तेव्हा तिकडे स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकांनी झेल टिपलेला असतो. त्याच्यानंतर आपल्याला ऍक्शन रिप्ले दाखवतात. मला हा विनोद नाही कळलेला. दिवाळी अंकातील विनोदापेक्षाही हा विनोद कळायला फार अवघड आहे. मुळात जर तुम्ही ऍक्शन टिपलेली नाहीत तर ऍक्शन रिप्ले मध्ये काय कपाळ दाखवणार तुम्ही? त्यातून एक कॅमेरामन सकाळपासून आल्यापासून नॉर्स्टँड मध्ये बसलेली गॉगलवाली पोरगी शोधत असतो. ते पोरगी शोधा, हो पोरगी शोधा, आम्ही तरी वेगळं काय करतो, पण गॉगलवालीच का? त्याला गॉगलचं काय एवढं आकर्षण असतं मला माहित नाही. कदाचित त्याच्या मेवण्याच्या चष्म्याचं वगैरे दुकान असू शकेल. आणि एकदा का अशी पोरगी त्याला सापडली की 4 स्टँड फिरून आल्याचं पुण्य त्याला लागतं. मग मैदानावर काहीही घटना घडो, कॅमेरा त्या गॉगलवाल्या पोरीवर फोकस. मग श्रीकांत षटकार मारो, म्हणजे श्रीकांतला जेव्हा घ्यायचे आणि जेव्हा तो षटकार मारायचा, त्या बाबा आदमच्या जमान्यातल्या गोष्टी करतोय मी, तर श्रीकांत षटकार मारो, अरुणलाल बाद हो, चेतन शर्मा एखादा चेंडू स्टंपवर टाकू, ताबडतोब कॅमेरा त्या गॉगलवाल्या पोरीवर फोकस. त्यामुळे मैदानावर काय चाललंय भलेही न कळू दे, त्या मनमोहिनीची दिनचर्या तपशीलवार पाहायला मिळते. की तिने गंडेरी खाल्ली का, सोथा कुठं टाकला, कॅमेरामन कॅमेराच्या रूपाने तिच्या जास्त जवळ सरकला तर डब्यातलं तिने जेवण काय आणलं होतं हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. लोणचं लिंबाचं होतं, आंब्याचं होतं की मिक्स्ड होतं हे देखील कळतं. किंबहुना तिच्या भोवती कुठल्या क्लोजिंग क्षेत्ररक्षकांचा गारडा आहे, त्यांना कितपत यश मिळतंय, हे सगळं आपल्याला बसल्या जागी पाहायला मिळतं. तेव्हा ज्या गॉगलवाल्या सुंदर तरुणीला फुकट आपली दिनचर्या घरच्या घरी कळवायची असेल, तिने नॉर्स्टँड मध्ये गॉगल लावून बसण्याची कृपा करायची, एवढीच नम्र विनंती आहे. माझं असं प्रामाणिक मत आहे, अनुभवांती आणि विचारांती, की लोकांना क्रिकेटवर स्वतः बोलायला आवडतं, दुसऱ्याचं ऐकायला आवडतं. आणि क्रिकेटवरचं आपलं प्रेम आपल्या खेळाडूंच्या कामगिरीवर फ्लक्च्युएट होत असतं. की आपण जिंकत असलो ना की आपल्या खेळाडूंना कुठं ठेवून कुठं नको असं आपल्या लोकांना होतं. आणि हारायला लागलो की बस झालं, क्रिकेट आता विटी दांडू खेळा, कशाला एवढा पैसा खर्च करता, गरिबांचे पगार वाढवा, अशी मतं असतात लोकांची. तर क्रिकेटच्या कार्यक्रमाचा रिस्पॉन्स हा भारतीय क्रिकेटच्या परफॉर्मन्सवर अवलंबून असतो. शिवाय क्रिकेटच्या कार्यक्रमाला दुर्दैवाने माझ्या बायकांचा ऑडियन्स मला तेवढा मिळत नाही जेवढा सिनेमाला मिळतो. मला तसं वाटत नाही की आल्यानंतर त्यांना न आवडण्यासारखं काही त्यात आहे असं मला वाटत नाही. बरोबर, कारण लक्ष्मीकांत बेर्डे त्याच्या बायकोला घेऊन आला होता आणि त्यांनी मला असं सांगितलं की माझी बायको जर हा कार्यक्रम संपूर्ण पाहू शकते तर जगातली कुठलीही बायको पाहू शकते. विनोदाचा भाग सोडा त्यातला, पण मुळात त्याच्यासाठी मुळात थिएटरात बायकांनी यायला तर हवं ना स्त्रियांनी. मग त्यांना आवडला ना आवडला भाग पुढचा. पण सिनेमाचं तसं नाही.
सिनेमाचं लोकांचं होमवर्क तयार असतं, तसं क्रिकेटचं. त्यामुळे क्रिकेटचा अपील मर्यादित आहे. कितीही तो इंटरेस्टिंग तुम्ही केलात, जसं मी करतो अशी माझी भावना आहे, नाही बरोबर. तरी थोडं त्याचा अपील मर्यादितच आहे. आता LBW दिल्यानंतर मणिंदर सिंग देखील बॅट दाखवतो. बॅट दाखवतो म्हणजे बॅटला लागायच्या, पॅडला लागायच्या आधी चेंडू बॅटला लागला होता असं सांगायचा प्रयत्न करतो. आता मणिंदरच्या बॅटला चेंडू लागल्याचा आरोप कुठल्याही कोर्टात सिद्ध होऊ शकणार नाही. खेळायला जातो तो बॅट घेऊन जातो म्हणजे काय, जनरीत एक लोक लज्जा, अगदीच वाईट दिसून आहे, सगळेजण घेऊन जातात म्हणून तोही घेऊन जातो. त्याला स्पष्ट आदेश आहे की काय वाटेल ते झालं तरी बॅटीनं चेंडू अडवायचा नाही, त्याच्यासाठी मागे स्टंप्स असतात. आनंदताई, एखाद्या भूमिकेची नस सापडण्यासाठी तुम्हाला या अशा कार्यक्रमाचा उपयोग होतो का? म्हणजे कसं, मला विचारायचंय की रथचक्र मधली ती ही भूमिका तुम्ही आधी केलेली असेल आणि ते नाटक नंतर बंद झालं. बंद झाल्यानंतर ह्या कार्यक्रमासाठी म्हणून तुम्ही ती भूमिका थोड्याफार प्रमाणात करत आहात. आता तीच भूमिका परत तुम्हाला करायला लागली तर तुम्हाला ह्या कार्यक्रमामुळे त्या भूमिकेतले काही बारकावे अजून सापडले आहेत का? आणि इतर भूमिकांसाठी तुम्हाला ह्या कार्यक्रमाचा उपयोग होऊ शकतो का? बारकावे म्हणजे त्याच्यानंतर या एकपात्रीनंतर रथचक्रचे नाटकाचे प्रयोग झालेले नाहीये. सिरियल झाल्या त्याच्यावर, त्याच्यात मला उपयोग निश्चितच होतो. कारण आपण जसं एखाद्या विषयावर बोलत राहतो त्या आपली विचारशक्ती वाढते, त्याच्यातले आणि काही पॉइंट सापडत राहतात, तसे मला सापडले. त्यामुळे त्याचा उपयोग, मी रथचक्र जर पुन्हा नाटक झालं तर त्याच्यात निश्चितच त्याचा उपयोग होईल. पण आता मला असं वाटतं की मी ज्या त्याच्यानंतरच्या भूमिका करते त्या भूमिकेला मला त्याचा निश्चित उपयोग होईल. कारण शेवटी आपण विचार करतो आणि मी काय विचार करते हेच मी प्रेक्षकांशी बोलत असते आणि त्यातल्या डिटेल्स सांगत असते त्यांना. त्याचा मला निश्चित कुठे ना कुठेतरी उपयोग होणार. माझ्या इव्हन खाजगी जीवन सुद्धा होऊ शकेल. भूमिकेसाठीच असं नाही तर खाजगी जीवनात सुद्धा त्याचा उपयोग निश्चित होतो आणि होईल. प्रयोगाला जाताना किंवा रिहर्सलला जाताना माझ्याकडे एक पर्स बरोबर एक थैला पण असतो. तो पर्समध्ये प्लास्टिकचा घालून ठेवलेला असतो की जाताना येताना कुठेतरी भाजी घ्यायची. मग आता शिवाजी मंदिरला शो असेल तर खानके बिल्डिंग त्या बाजूला रानडे रोडला भाजी मिळते, किंवा दीनानाथ नाट्यगृह शो असेल तर तिथे खालीच भाजी मिळते, तर भाजी घ्यायचं आणि घरी जायचं. मग मेकअप काढायचा, ते तेलकट चेहरा तसाच असतो, मेकअप काढलेला तो घेतला की आपली सलवार कमीज काळसी घातली की भाजी घ्यायला लालन सरंग रानडे रोडवरच्या भाजी मार्केटमध्ये. आणि त्याच वेळेला माझ्या प्रेक्षक भगिनी सुद्धा नाटक आटपून चला आता घरी जाताना भाजी घेऊया म्हणून त्याही तिथे आलेल्या असतात. आणि याची आमची समोरासमोर गाठ पडते. त्या बघतात लालन सरंग भाजी घेते, आता बोलावं की नाही असा थोडासा संकोच असतो तो होतो. मग येतात, धाडस करतात आणि येतात आणि म्हणतात, अहो आत्ता मी तुमचं नाटक बघूनच आलो, छान झालं, काम छान झालं, नाटक छान झालं. मी पण मग लाजून थोडीशी थँक्यू असं म्हणते आणि मग पुन्हा भाजी घेणं सुरू होतं. मी भाजी घेत असताना ते माझ्याकडे अशा टोक लावून संशयाने बघतात की इथंही लालन सरंग भाजी घेते की इथं सुद्धा तिचं नाटक चालू आहे. पण काय होतं, आत्ता तरी रथचक्र मधली ती, सखाराम बंडर मधली चंपा, जंगली कबूतर मधली गुल अशा वेगळ्या वेशभूषेत केशभूषेत बघितलेलं असतं आणि एकदम ती अशी सामान्य लालन सरंग त्यांना दिसते आणि त्यांना एक शंका येते. आणि मला हमखास माझ्यासारख्या अनेक स्त्री कलावंतांना विचारला गेलेला हा प्रश्न आहे की तुम्ही भाजी घेता? तुम्ही भाजी घेता म्हणजे काय? म्हटलं, हो तुमच्यासारखं आता घरी गेल्यावर मला हे सगळं करायचंय. एकदा तर सिटीलेच्या मार्केटमध्ये एक बाई ब्राह्मण स्त्री माझ्या शेजारी येऊन उभी राहिली. मिरची कोथंबीर काहीतरी घेत होती, तर मला म्हणाली, तुम्हाला मिरची कोथंबीर घेताना बघून मला गंमत वाटते. कणेकर, तुम्ही खेळाडूंचे आणि स्टार्सचे निरनिराळे किस्से तुमच्या कार्यक्रमामध्ये सांगता, तर हे किस्से तंतोतंत खरोखर घडलेले असतात? नाही, किस्से खरे असतात. हा, ते खरं वाटत नसले तर लिहिण्यातला आणि सांगण्यातला माझा दोष आहे. पण किस्से खरे असतात, असे काल्पनिक जुळवून सांगितलेले किस्से नसतात. नाही, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या शैलीमुळे त्याच्यात फरक पडतो का? सांगण्याच्या शैलीमुळे म्हणा किंवा? तो काय प्रत्येक माणसाचाच पडतो ना. हा, एक ऍक्सिडेंट साधा झालेला सांगणं, प्रत्येक माणूस कसा तो सांगेल सांगण्याच्या ह्याच्यावरती. जसं माझी बायको कुठला किस्सा सांगायचा झाला तर काय घडलं हे तिथं अर्ध्या तासाच्या नंतर शेवटी सांगते. या गोष्टीसाठी तुम्हाला तुमच्या या पत्रकारितेचा कितपत फायदा होतो? शक्य अप्रत्यक्षरित्या फायदा झाल्याची शक्यता आहे. कारण आम्हाला मूलभूत हे तत्व शिकवलं जातं की बातमी देखील पहिल्यांदा तुम्ही त्यातलं न्यूज पहिल्यांदा सांगा, चराट नंतर वळा. बरोबर, त्याचा इम्पॅक्ट पहिल्यांदा व्हायला पाहिजे असं आम्हाला मूलभूत शिकवलं. लालनताई,
एखाद्या नाटकामधली भूमिका सादर करताना तुम्हाला त्या नाटकाबरोबर त्या भूमिकेबरोबर एक स्ट्रक्चर मिळतं, नाटकाचं कथानक, इतर पात्र. परंतु ह्या कार्यक्रमामध्ये भूमिका करताना तुम्हाला तसं काहीच मिळत नाही. तुम्हाला ती भूमिका नुसत्या तुमच्या त्या 1-2 मिनिटाच्या पीस मधनं उभी करायची असते. मग तेव्हा एक अभिनेत्री म्हणून तुम्हाला हे घातक वाटतं का, आणि तुम्ही ते कसं करता? नाही, मला ती घातक वाटत नाही. एक तर इतक्या वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे, आणि दुसरं मला चॅलेंजिंग वाटते तसं करणं, एवढ्यासाठी की प्रेक्षकांशी आत्ता बोलते, सहज 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 मी गप्पा मारते, आणि गप्पा मारता मारता मी एखादी गोष्ट त्यांना करून दाखवणं हे अतिशय डिफिकल्ट आहे. आणि युजली प्रेक्षकांचं काय असतं की एखादा इमोशनल सीन केला तर त्यांना असं वाटतं की हा तर ह्यांनी ग्लिसरीन डोळ्यात घातलं असेल का, अमुक का. तर तसं न होता मी बोलते आणि पटकन एक इमोशन्स करता करता माझ्या डोळ्यात पाणी येतं. ती अतिशय डिफिकल्ट गोष्ट आहे, आणि ती करते, आणि त्याचं त्यांना कौतुक वाटतं. कारण ते मला वाटतं तुम्ही आता म्हणालात त्या पद्धतीचा एक तुकडा आपण आता लगेच पाहू, आणि त्यानंतर आपला आजचा कार्यक्रम संपू. तुम्ही दोघे जण इथे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. राघव बेबीला सांगतो, त्या बेबीला त्याला सांगणं क्रमप्राप्त होतं की बाबा रे, मधल्या 7 वर्षाच्या काळात माझं काय झालं. राघव, शिवाप्पानं मला ठेवलीये. होय राघव, मी तुला खरं तेच सांगते. तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर शिवाप्पानं मला भ्रष्ट केली. 7 दिवस तो रोज यायचा. माझं काहीच चाललं नाही राघव, माझ्या मदतीला कोणी आलं नाही. नंतर शिवाप्पा येईनासा झाला. सगळे माझी शिवाप्पाची म्हणून बोट टाकून छळ करू लागले. चाळीनं मला वाळीत टाकलं. कुणी माझ्याशी बोले ना की कुणी मला विचारी ना. कुणी दारात खाण आणून टाकू लागले, तर कुणी दारावर शिवाप्पाचं नाव लिहून ठेवलं. घरात खायला उरलं नाही. 2 दिवसाची उपाशी होते मी. रडून संपलं तेव्हा म्हणाले, त्याच्या नावानं मला हिणवता ना, मग मी त्याच्याचकडे जाते. मी शिवाप्पाकडे गेले. त्याला म्हटलं, नाहीतरी माणसातून उठले, तूच माझी काहीतरी व्यवस्था बघ. शिवाप्पानं मला मदत केली. मला या हलक्या वस्तीत आणून ठेवली. इथं शिवाप्पाचा वचक आहे, इथं कोणी मला हिणवत नाही.